सध्या इयत्ता 5वी आणि 8वीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते। नव्या निर्णयानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 4थी आणि 7वीसाठी सुद्धा ही परीक्षा घेतली जाणार आहे। शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर प्राथमिक स्तर 5वी पर्यंत आणि उच्च प्राथमिक स्तर 8वी पर्यंत वाढवण्यात आलाय। त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा 4थी आणि 7वी ऐवजी 5वी आणि 8वीसाठी घेण्याचा निर्णय झाला। आता पुन्हा 4थी आणि 7वीसाठी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। म्हणजे यावर्षी 4थी, 5वी आणि 7वी, 8वी या चारही इयत्तांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे। तर पुढील वर्षापासून फक्त 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे। हा निर्णय जरी स्वागतार्ह असला तरी शैक्षणिक मध्यावर घेतल्यानं शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येणार आहे। पासून 5वी आणि 8वीचा हाही घेणार। 5वी आणि 8वीची तयारी पूर्णपणे चालू आहे। 7वी आणि 4थी ह्या विद्यार्थ्यांची तयारी आहे, परंतु अचानक GR लागू केल्यामुळे थोडं संभ्रमावस्थेत की काय विद्यार्थी हो GR जर जूनपासून आला असता तर त्याला अजून अधिक जोम आला असता। असू दे, परंतु आपल्याकडे कोल्हापूर महापालिका असू देत किंवा आमच्या अखंड महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या आणि महानगर शाळेमध्ये इयत्ता 4थी आणि 7वीमध्ये स्कॉलरशिप घेतल्याबद्दल स्वागतार्ह आहे, कारण पटसंख्या ही टिकून राहते। 4थीला विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये नंबर आलेले आणि स्कॉलरशिपमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी 7वीपर्यंत आपल्या महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये हे विद्यार्थी राहतात। अंमलबजावणी करण्यापूर्वी शासनानं थोडासा विचार करून जूनलाच याचा निर्णय घेऊन आत्ता जर अंमलबजावणी केली असती तर हा जो अतिरिक्त ताण शिक्षकांच्यावर आहे तो आला नसता। त्याचं कारण असं की ऑनलाईनची कामं आहेत, सध्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्यामध्ये पटसंख्या वाढीसाठी याचा उपयोग चांगला होईल हे निश्चित बरोबर आहे। पण जर अंमलबजावणी जूनपासून केली असती तर आम्हाला खूप वेळ देऊन त्याच्याकरता विद्यार्थ्यांना वेळ देता आला असता आणि विद्यार्थी पण अगदी 5-6 महिने याच्यामध्ये समरस होऊन म्हणजे अभ्यास केला असता आणि ओव्हरऑल विद्यार्थ्यांच्यावरही अतिरिक्त ताण आला नसता। अगदी शहराचा विचार करता थोडं ठीक आहे, पण ग्रामीण भागात जी मुलं अगदी डोंगर दऱ्याखोऱ्यात राहून अगदी पावसातून या वर्षीचा पावसाळा बघता परिस्थिती भयानक आहे आणि त्या शाळेत यायची मुश्किल असताना सुद्धा ही मुलं मग अभ्यासाची आपण अपेक्षा ठेवतोय, त्यावेळेला हे ओझं फार मोठं विद्यार्थ्यांच्यावर सुद्धा लादलं जातं आहे असं मला वाटतंय। हा निर्णय शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला झाला किंवा पुढच्या वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात आली असती तर विद्यार्थी, शिक्षक, पालकांना व्यवस्थित नियोजन करता आलं असतं। यापुढे तरी शासनानं असे अचानक निर्णय लादू नयेत हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे।